नमस्कार, मी ईशा जगताप हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे। या आरोग्य विषयक विशेष कार्यक्रमातून आपण तज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी अगदी सखोल असं मार्गदर्शन मिळवतो। खरं तर वातावरणात जरा गारवा असेल किंवा हिवाळ्याचे दिवस असतील तर जरा हातपाय आकडणं किंवा दुखणं सामान्य असतं, पण वर्षाचे 12ही महिने हाडं दुखत असतील, सांधे दुखत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये। मग सांधेदुखीवर उपचार नेमके काय आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत। आजचा आपला विषय आहे सांधेदुखी आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धती, ज्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर गिरीश भालेराव। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। डॉक्टर गिरीश भालेराव हे सिनियर कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहेत। मुंबई ऑर्थो टोटल क्लिनिक्सचे ते संस्थापक आणि संचालक आहेत। मुंबईत या क्लिनिक्सचे 7हून अधिक सेंटर्स आहेत आणि डॉक्टर गिरीश हे जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स मेडिसिनचे विशेष तज्ज्ञ आहेत। प्रामुख्याने ते मिनिमल इन्व्हेसिव्ह, कस्टमाइज्ड रोबोटिक टेक्नॉलॉजी वापरून हाडं आणि सांध्यांच्या अगदी सगळ्या आजारांवर मुळापासून उपचार करतात। खरं तर डॉक्टर, आपण वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन या विषयात फेलोशिप मिळवलेली आहे आणि शिवाय आपल्या क्लिनिकची सुद्धा अत्यंत कीर्ती आहे। आपल्या या प्रवासाविषयी आम्हाला सुरुवातीला सांगा। सो बेसिकली मी मुंबईचाच मुलगा आहे। मी माझं प्राथमिक शिक्षण जे MBBS कोर्स असतो माझा ते इथूनच जे हॉस्पिटलवरनं केलेलं आहे। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मी पुण्यावर जाऊन लेक्चरर पोस्ट पण केली मुंबईमध्येच आणि त्यानंतर मी फेलोशिप प्रोग्राम इनिशिएट केले, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, जे आपण बेसिक ट्रेनिंग घेतल्यानंतर जे त्याच्यातली एक फाईननेस असते किंवा जो आपल्याला एक टेक्निक जे ॲडव्हान्स्ड जॉईंट रिप्लेसमेंट असो किंवा दुसऱ्या अशा काही गोष्टी असो ज्याच्यामुळे पेशंट्सचं दुखणं कधी जात नाही किंवा ऑपरेशन करूनही लोकांच्या मनात खूप भीती असते की हे करूनही आम्हाला तसा बेनिफिट भेटत नाही, तसं काय करावं जेणेकरून मी त्यांना 100% रिझल्ट ह्याच्या सर्चमध्ये मी या सगळ्या फेलोशिप केल्या। तर मी आउट ऑफ इंडिया, UK, स्कॉटलंड, फिफा सेंटर ऑफ मेडिकल एक्सलन्स पोर्चुगल, लंडनमध्ये किंग्स मेडिकल कॉलेज, जर्मनीमध्ये हॅम्बर्ग हेलिओस एंडो क्लिनिक, अशा बऱ्याच प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट्सवरनं ह्या फेलोशिपमधून आम्हाला तशी ट्रेनिंग भेटली की कशा प्रकारे जॉईंट्स आणि लिगामेंट्स आणि बोनचे जे काही इश्यूज असतील अक्रॉस द पेशंट प्रोफाईल आपण त्यांना कशा प्रकारे त्याचं समाधान करू शकतो। अच्छा, आणि खरं तर या क्षेत्रामध्ये आपल्याला 16 वर्षांहून अधिक अनुभव आहे। आजवर अनेक रुग्णांवर आपण यशस्वी असे उपचार केलेले आहेत। खरं तर ना डॉक्टर, पूर्वी आजी आजोबांचे गुडघे दुखायचे नाहीत, सांधे दुखायचे नाहीत असं नव्हतं, पण आजकाल पाहिलं ना तर सांधेदुखीचं प्रमाण प्रचंड वाढलंय। आजकाल अशी नेमकी काय कारण आहेत या सांधेदुखीमागे? सो डेफिनेटली आपला देश, आपलं जे लाईफस्टाईल आहे ते एका वेगळ्या पद्धतशैलाने पुढे जात आहे। पहिल्याच्या टाईमला फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप जास्त होते, लोक नॉर्मली चालणे हे त्यांच्यासाठी एक नॉर्मल गोष्ट होती। पण आता काय झालं आहे की एस्पेशली कोविडच्या नंतर बरंचदा आपलं वर्क फ्रॉम होम सिच्युएशन वाढली, आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे, त्यामुळे आपण जी नॉर्मल एनर्जी एक्सपेंडिचर आहे ती होत नाही, त्यामुळे वजनही खूप वेळा वाढायला लागलं आहे। बरं, ह्या एवढा मोठ्या पॉप्युलेशनला त्या प्रकारचं खानपानच्या हिशोबाने बरेचसे लोक ऑनलाईन पोर्टल्सवरून किंवा हॉटेल, कारण की लोकांचं कामकाज एवढं वाढलं की त्यांना आता ते ज्या प्रकारे आपली आई लहानपणी किंवा आजी लहानपणी खूप प्रयास करून एक विशिष्ट प्रकारचं बॅलन्स डाएट क्रिएट करायची, आता तो बॅलन्स डाएट भेटत नाही, ज्यामुळे बरेचदा विटॅमिन डेफिशियन्सीज होऊ शकतात। खूप वेळा आता वेस्टर्न लाईफस्टाईल आल्यामुळे स्त्रियांना स्पेशली खूप अगोदर मिनोपॉज जाणे सुरू झालं आहे, PCODची तकलीफ खूप वाढली, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। इट्स अ मल्टीफॅक्टोरियल प्रॉब्लेम, ज्याच्यामुळे काय होतं की लोकांचं जे जीवनशैली खूप प्रमाणे बदलली आहे, including physical activity, dietary deficiencies and so on. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला यामध्ये की पूर्वी आपली आई एक बॅलन्स डाएट तयार करायची। खरं तर त्या अन्नाला डाएट फक्त नाव नव्हतं, पण तो परिपूर्ण आहार होता आपल्या शरीरासाठी। आता कसं होतं ना डॉक्टर, सांधे दुखायला लागले की आता वय झालंय, शरीर थकलंय म्हणून ही दुखणी सगळी उद्भवत आहेत असं आपल्याला वाटतं, पण सांधेदुखी हा एक आजार आहे आणि त्याची ही लक्षणं आहेत जी ओळखून आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, हे अनेक जणांना आत्ता पण पचत नाही। तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की ही लक्षणं सुरुवातीची नेमकी कोणती असतात जी जाणवल्यावर ताबडतोब आपण डॉक्टरांकडे जायला हवं? सो बेसिकली समजायची अशी गोष्ट की कुठलाही जॉईंट आहे ह्या दोन हाडांमध्ये बनलेला एक आर्किटेक्चर आहे, ज्याच्यात एक जॉईंट एका कॅप्सूलमध्ये बंदिस्त आहे। आता या कॅप्सूलमध्ये एक तेलसारखा चिकना लिक्विड आहे ज्याला आपण सायनोइल फ्लुइड बोलतो। हे फ्लुइड लवकर थिक आणि लवकर थिन झालं पाहिजे बेस्ड ऑन युअर ॲक्टिव्हिटी, पण नेमकी काय होतं की बरेचदा आपली लाईफस्टाईल आपण बसून राहतो, त्यामुळे ह्या लिक्विडची, ह्या जेलची आपली क्वालिटी कमी डेप्रिशिएट होत राहते।
जसं मी सांगितलं हा एक मल्टीफॅक्टोरियल इश्यू आहे. कधी कधी विटॅमिन डेफिशियन्सीज, इनॅक्टिव्हिटीज, काही असे इंजुरीज जे घडले आणि आपण ते इग्नोर करतो, त्या टाईमला ह्या गोष्टी वाढतात. कुठलीही सांधेदुखी सुरुवातीला स्टिफनेसनी सुरू होते. स्टिफनेस राहता मग बसून उठताना कधी कधी आपले जॉईंट्स जाम वाढतात. कधी कधी वातावरणाचा इश्यू असू शकतो. कधी तुमचं काही टॉक्सिक सबस्टन्स आपला इंटेक होतो ज्याच्यामुळे देखील आपले सायनल फ्लुइडची क्वालिटी डेप्रिशिएट होऊ शकते. आणि इव्हेंच्युअली ह्याच्या हाडाच्या अखेला जी एक चिकना सरफेसची गुळवणी आहे ती खराब होणे सुरू होते आणि हे जॉईंट मग आर्थरायटिसच्या दिशेने जातात. जर कुठला जॉईंट पेन तुमचा सतत 5 दिवस ते 1 आठवड्याच्या वर सेटल नाही होते, मग डेफिनेटली तुम्ही थांबलं नाही पाहिजे आणि एक विशेष तज्ज्ञ डॉक्टरला ॲटलिस्ट प्राथमिक उपचार, कारण की लवकर जर ह्याची ट्रीटमेंट केली तर त्याचं लवकर निदान राहील. बरेचदा इग्नोर करता करता आपल्याला कळतच नाही की 1 वर्षापासून दुखतोय आपला जॉईंट आणि मग जोपर्यंत तुम्ही डॉक्टरकडे जातात तेव्हा ते एक्सरे MRI करायला सांगतात आणि ते किती पेशंट MRI करायलाच घाबरतात आणि ही गोष्ट इग्नोर होत जाते. खरंय खरंय, दुर्लक्ष होत जातं. पण हे दुर्लक्ष करणं आपल्या भविष्यात किती महागात पडू शकतं डॉक्टर? कारण की सुरुवातीला ह्या गोष्टी सिंपल मेडिकेशन्स किंवा फिजिओथेरपी किंवा काही तुमचं लाईफस्टाईल अडॉप्शननी तुम्ही ह्याच्यामध्ये सुधार आणू शकतात. पण जर ह्या गोष्टी वाढल्या आणि तुम्ही डॉक्टरकडे एका ॲडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचले तर डॉक्टरकडे देखील काही उपाय नसतो, बट तुम्हाला इन्व्हेसिव्ह किंवा कधी कधी सर्जरीचाही ऑप्शन द्यायची गरज पडू शकते. अच्छा, पण सर्जरी म्हटलं तर भीती वाटतेच ना डॉक्टर? म्हणजे सर्वसामान्यांनाच नाही, ज्या रुग्णावर होत असते सर्जरी ती बाजूलाच राहते, पण तिच्या नातेवाईकांना आधी भीती वाटते की आपल्या माणसावर आता शस्त्रक्रिया होणार आहे. या सांधेदुखीवर शस्त्रक्रियाशिवाय काही उपाय असतीलच की डॉक्टर? डेफिनेटली. तर डिपेंडिंग अपॉन व्हॉट स्टेज द पेशंट प्रेझेंट्स, ज्या पेशंट ज्या स्टेजमध्ये येतो त्या हिशोबाने ट्रीटमेंट असते. टिपिकली आर्थरायटिस 4 स्टेजेसमधून प्रोग्रेस होतो. ह्याला आपण कॅल्ग्रेन लॉरेन्स क्लासिफिकेशनही म्हणतो. ह्याच्यामध्ये स्टेज 1मध्ये फक्त स्टिफनेस येते. जर बरेचदा पेशंट ह्याला इग्नोर करतात की काही लचक असेल, काही मोच असेल आणि त्यामुळे ते पेशंट डॉक्टरपर्यंत पोचतच नाही. त्यांना वाटतं चालता चालता होऊन जाईल, थंडीचा असर असेल किंवा मी लग्नामध्ये डान्स केला किंवा गणपतीमध्ये डान्स केला त्यामुळे माझे सांधे सुजले असतील आणि जर कुठली अस्थिरता निर्माण झाली तीही इग्नोर होते. बरेचदा लोकल ट्रीटमेंट्स काम नसतं केल्यामुळे पेशंट युजली अप्रोच होत नाही आणि इग्नोर होतात. तर शस्त्रक्रिया ह्या एकदम अल्टिमेटली लास्ट ऑप्शन आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी शस्त्रक्रिया हार्डली 2 ते 5% लोकांना सांगतो. का? कारण की त्याच्या अगोदर आपल्याकडे बरेचसे असे ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण पेशंटला बरं करू शकतो. स्टेज 1मध्ये काही गोळ्या, काही फिजिओथेरपी, काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज करेक्ट करू शकतो. स्टेज 2मध्ये त्यांना आपण कधी इंट्राआर्टिक्युलर इंजेक्शन्स देऊ शकतो. आता इंजेक्शनमध्ये बऱ्या प्रकार आला आहे. म्हणजे त्याच्यात कधी पहिल्याच्या जमान्यात सगळे स्टिरॉइड टाकायचे, मी त्याच्या खिलाफ आहे. स्टिरॉइड इंजेक्शन सहजासहजी मी वापरत नाही अनटिल अनलेस त्याच्यामध्ये खूपच जास्त इन्फ्लमेटरी आर्थरायटिस असावा. त्यामुळे आता आपल्याकडे स्टेम सेल थेरपीज किंवा रिजनरेटिव्ह मेडिसिनची देखील खूप मोठी ब्रांच सुरू झाली आहे, ज्याच्यामध्ये आपण कार्टिलेज अँटी एजिंग मेडिकेशन्स वापरू शकतो. पडलेले क्रॅक्स ते पण आपण सील करू शकतो. जॉईंटमध्ये आलेली स्टिफनेस सायनोव्हेल फ्लुइड ऑगमेंटेशन करून त्याची गतीही वाढू शकतो. हो, पण असा एक टप्पा येत असेल की आता हे सगळे उपाय काही कामाचे राहत नसतील तर त्या रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याशिवाय काही पर्यायच नसेल. पण अशा वेळी मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की जर असा सल्ला डॉक्टरांनी दिला की शस्त्रक्रिया करा तर घाबरून जाऊ नये. डॉक्टरच चांगलं सांगू शकतील याबद्दल, कारण आता शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा अनेक ॲडव्हान्स प्रकार आलेले असतील ना डॉक्टर? 100%. म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट हा आता खूप मोठी प्रोसिजर झाली आहे. त्याच्या अगोदर आपण जर फोकल कार्टिलेज लॉस जरी असेल तर आपल्याकडे आता अशी टेक्नॉलॉजी ज्याच्याने आपण आर्थ्रोस्कोपी किंवा दुर्बिणीमार्फत ते कार्टिलेजची झीज आपण कमी करून नवीन कार्टिलेज त्याच्यात इंड्यूस करू शकतो. कधी कधी जर पूर्ण जॉईंट डॅमेज झाला नसेल, एक पार्शल जॉईंट एरिया किंवा एक कंपार्टमेंट फक्त डॅमेज झाला असेल, त्याला आपण युनी कंपार्टमेंटल हेमी आर्थ्रोप्लास्टी म्हणून एक शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपण तुमचे सगळे स्नायू, लिगामेंट्स, त्याची कॅप्सूल ह्याला शाबूत ठेवून फक्त खराब झालेला पार्ट आपण चेंज करून देऊ शकतो. आणि जर समजा पूर्णच जॉईंट झालेला असेल तर मग तर आपल्याकडे ऑप्शन नसतो अँड वी हॅव टू अंडरगो अ टोटल नी रिप्लेसमेंट. अच्छा, आजकाल रोबोटिक उपचारांविषयी बऱ्याचदा बोललं जातं. जॉईंटमध्ये सुद्धा रोबोटिक सर्जरी असेलच की डॉक्टर? हो हो. तर आता सायन्स खूप ॲडव्हान्स होतोय आणि आता काय झालं ना की पेशंट्स खूप डिमांडिंग झाले आहेत. म्हणजे आता कोणालाही घरी बसून राहायचं नाही आहे, प्रत्येकाला फिरायची हौस आहे. प्रत्येकाला आता पहिले असे म्हणायचे डॉक्टर साहेब आता आमचं तर वय झालं, आता आम्ही काही करणार. पण आता 60-65 इयर्सचे लोक पण येतात आणि बोलतात आम्हाला चारीधामची यात्रा करायची आहे,
आम्हाला वैष्णोदेवीला जायचं आहे, आम्हाला अशा अशा अमुक अमुक तीर्थस्थानला जायचं आहे. तर त्या हिशोबाने आपण काय करतो, आपण आता त्यांना त्यांच्या लाईफस्टाईलला मॅच करून देण्या इतपत आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. तर रोबोटिक टेक्नॉलॉजी म्हणजे काय, रोबोट काही तुमची शस्त्रक्रिया करत नसतो. पण रोबोटिक टेक्नॉलॉजीमध्ये आता आपल्याकडे अशी एक सायन्स आहे ज्याच्यामध्ये तुमची शस्त्रक्रिया करायच्या अगोदर आम्ही तुमची प्लॅनिंग एका कम्प्युटर एका संगणकावर पूर्ण हुबेहू ती रेप्लिकेट करू शकतो तुम्हाला सर्जिकल थिएटरमध्ये न्यायच्या अगोदर. ह्याला आपण कस्टमायझेशन म्हणतो. कस्टमायझेशनमुळे काय होतं, तुमच्या एकूण 1.1 मिलीमीटरच्या हाडाची माहिती आमच्याकडे पहिल्यापासून असते आणि आमची सर्जरी आम्ही त्याच्यावर प्लॅन करतो. त्यामुळे कुठला साईज, कुठला शेप, कुठला डिझाईन रॅशनल, कुठल्या अलाइनमेंट फिलॉसॉफीजला आपण अडॉप्ट करावं, जेणेकरून पेशंटला ना केवळ त्याचे तिरपे झालेले जोड सरळ होतात, पण आर्थरायटिसच्या अगोदरची ज्यांची ती नॅचरल चाल होती, ती नॅचरल चाल आपण पेशंटला परत प्रस्तुत करू शकतो. अच्छा, आता आपण हे ना डॉक्टरांच्या दृष्टीने सांगितलं की रोबोटिक जी सर्जरी असते ती अगदी अचूकता त्या प्रचंड असते असं आपण सांगितलं. पण रुग्णांच्या दृष्टिकोनातून सांगा डॉक्टर, जी पारंपरिक शस्त्रक्रिया असते आणि रोबोटिक शस्त्रक्रिया असते या दोघांमध्ये काय फरक आहे, म्हणजे वेदना कशात कमी होतात रुग्णांना? तर त्या दृष्टिकोनाने बघितलं डेफिनेटली ह्याच्यामध्ये तुमचे कट्स खूप छोटे पडतात, कारण की आमच्याकडे तुमचं प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग झालेली आहे. त्यामुळे आम्हाला कुठलंही एक्स्ट्रा डिसेक्शन किंवा कट्स घ्यायची गरज पडत नाही. तसाही मी एक मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जन आहे, ज्यामुळे आम्ही तुमचे कुठल्या स्नायूला डिस्टर्ब करत नाही, कुठला मसल किंवा टिश्यू ह्याच्यात कट होत नाही. मसल टिश्यूजच्या मधून प्लेन स्पेस फाइंड आउट करून आपण त्या जॉईंटला अप्रोच करतो. त्यामुळे ह्याच्यात ब्लिडिंगची रिस्क नाही आहे. पेशंटची जी रिकव्हरी आहे ती खूप फास्ट आहे. लागणारी फिजिओथेरपी, जी खूप लोक ॲक्च्युली सर्जरीसाठी घाबरतात कारण त्यांना वाटतं आम्हाला ह्याच्यानंतर खूप 3-3, 6-6 महिने फिजिओथेरपी करू लागू शकते. तर फिजिओथेरपीची डिमांड ही खूप कमी होऊन जाते आणि गेटिंग बॅक टू फंक्शनल ॲक्टिव्हिटीज मच फास्टर. रोबोटिकचा वापर केल्यामुळे तुमचं प्रिसिजन वाढतो. रोबोट तुमची सर्जरी सर्जनच करतो, पण त्याला एक्झॅक्टली माहीत असतं की काय केल्याने काय होईल. आणि वेन यू हॅव दॅट प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचा पोस्ट ऑपरेटिव्ह पेन खूप कमी असतो आणि मेन गोष्ट म्हणजे तुमच्या जॉईंटचं लाईफ वाढतं, कारण की आपण तुम्हाला प्री आर्थरायटिक अलाइनमेंट देतोय. त्यामुळे लोकांना वाटतं की फक्त 7 वर्ष गुडघा चालेल, ऑपरेशन घेतं 5 वर्ष चालेल, पण आम्ही त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 35 to 45 इयर्सचा लाईफ स्पॅन देण्याची आता प्लॅनिंगची आणि ताकद ठेवतो. होय, अच्छा. म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया ही पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा बरीच फायदेशीर असते असं आपण Definitely. सांगितलेलं आहे. आणि त्यातून आपली जी म्हणजे रिहॅबिलिटेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपल्या आधीच्या लाईफमध्ये आपण लवकर जाऊ शकतो, लवकर आपले सांधे बरे होऊ शकतात असंही आपण सांगितलं. पण कोणतीही शस्त्रक्रिया झाली, कोणतेही उपचार झाले तरी रुग्णाने सुद्धा तेवढेच पॉझिटिव्ह प्रतिसाद देणं आवश्यक असतं. जितकी चांगली ते काळजी घेतील तितके चांगले त्यांचे सांधे राहू शकतात. रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीनंतर रुग्णाने नेमकी काय काळजी घ्यावी डॉक्टर? तर डेफिनेटली तुमची मसल टोन, बरेचदा काय होतं संधिवात किंवा आर्थरायटिसमुळे पेशंटची अलाइनमेंट चेंज झालेली असते. नॉर्मली ईश्वराने आपल्याला असं बनवलं की तुमचा हिप, नी आणि अँकल म्हणजे खुबा, गुडघा आणि घोटा हे तिन्ही एका लाईनमध्ये आले पाहिजे आणि त्यामुळे तुमची चाल सरळ राहते. त्यामुळे तुम्ही सरळ चाल चालू शकता कमरेनी ताट वागून. पण जेव्हा आर्थरायटिस अनुभवतो तेव्हा काय होतं, पायामध्ये आयदर पाय आत फिरतात किंवा बाहेर फिरतात. ह्यामुळे काय होतं, तुमच्या चालवर फरक पडतो. तुमच्या मसल स्नायू जे आहेत ज्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला अलाइनमेंट दिली पाहिजे तेही थकतात, मसल वेस्टिंग होते. बरेचदा काही लोकांना असं वाटतं की पायामध्ये मुंग्या सुन्नपणा येतोय. तर ऑपरेशन नंतर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट फक्त जॉईंटचे सरफेस बदलणे नाही आहे, पण तुमची ही अलाइनमेंट करेक्शन जी तुमची नॅचरल अलाइनमेंट तिथे आणणे खूप गरजेचं आहे. हे करत असताना तुमची जी पुराणी सवय ती पण तुमची गेली पाहिजे. म्हणजेच काय की तुमचे जे तिरपे झालेले पाय आहेत त्याच्यामध्ये जो पाय सरळ होणार सर्जरीनंतर, त्यानंतर त्या मसलला त्या प्रकारचं वळण आलं पाहिजे. आणि त्यामुळे फिजिओथेरपी काय आहे, फिजिओथेरपी तुमच्या माइंड आणि मसलमधला एक कनेक्शन आहे जे तुम्हाला सांगतं की कशा प्रकारे आपल्या शरीराचा वापर करा, ज्याच्यामुळे तुमच्या जॉईंटवर कमीत कमी स्ट्रेस यावा, तुमचं पोस्चर नीट राहावं आणि तुमचे दैनंदिनीचे जे तुमचे फंक्शनल डिमांड आहेत ते तुम्ही एकदम सुरळीतपणे करू शकाल. अच्छा, बरं डॉक्टर, हे झालं शस्त्रक्रियेविषयी. जेव्हा तुमच्याकडे रुग्ण येतात अगदी सुरुवातीच्या काळात, जेव्हा त्यांना सांधेदुखीचा त्रास सुरू झालेला असतो, तेव्हा ही सांधेदुखी गंभीर आहे का की सूक्ष्म आहे हे जाणून घेण्यासाठी निदान करण्याचे कोणते नवीन तंत्रज्ञान आलेत आता? आता आपण काय करतो, जसं आता मी तुम्हाला सांगितलं फंक्शनल डिमांड म्हटलं, काही माझ्याकडे आपला देश आहे ना एवढा सुंदर आहे, ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे पेशंट येतात, यंग पेशंट येतात, एल्डरली पेशंट्स पण येतात.
तर आणि लोकांची फंक्शनल तर मी खूप टाईम स्पेंड करतो पेशंटबरोबर जाणून घेण्यासाठी की त्यांची लाईफस्टाईल काय आहे, त्यांचं स्टँडिंग जॉब आहे का, त्यांचा वॉकिंग जॉब आहे का, सिटिंग जॉब आहे का, त्या हिशोबाने ते लोक स्पोर्ट्स खेळतात का किंवा विकेंडला त्यांना कुठे ट्रेकिंगची त्यांची डिमांड आहे का. अशा बऱ्याच प्रकारे आपण पहिले पेशंट प्रोफाइलिंग करतो. पेशंट प्रोफाइलिंगच्या हिशोबाने आपण समजून घेतो की त्यांचा एक जीवनशैला काय आणि त्या हिशोबाने कारण की एकच तकलीफ प्रत्येक पेशंटसाठी एक वेगळा अनुभव देऊ शकते. काही लोकांना ती तकलीफ ॲक्सेप्टेड आहे, काही लोकांना छोटी तकलीफ पण ॲक्सेप्टेड नाही आहे. सो वी हॅव टू ग्रेड ॲज पर द पेशंट अँड नॉट ॲज पर एनी पॅथॉलॉजी. द होल आयडिया इज की त्यांना परत आपल्या लाईफस्टाईलमध्ये कशा प्रकारे सूट व्हावं. माझ्याकडे आता हालच एक पेशंट आली होती जी क्रिकेटमध्ये तिला खूप रुची होती, फिमेल लेडी होती, पण तिचे घरचे सगळे म्हणते हिनी क्रिकेट सोडावं, क्रिकेट सोडावं. शी वॉज इन हर 40s. पण मी बोलतो जर ती पेशंट तो क्रिकेटचा नाद सोडला तर तिची पर्सनॅलिटी चेंज होऊन जाईल. प्लेईंग क्रिकेट इज अ पार्ट ऑफ हर लाईफ. तिला ते अनुभवतं म्हणून ती तशी चिअरफुल राहते. जर मी तिला सांगितलं हे काढून टाक, तर माझं काम काढून टाकणं नाही आहे. माझं काम आहे की तुमच्या जीवनशैलीला आम्ही कशा प्रकारे अजून सुधरवू शकतो जेणेकरून यू कॅन ॲक्सेप्ट युअर लाईफस्टाईल ॲट द सेम टाईम रिमेन पेन फ्री. खूप छान सांगितलं डॉक्टर तुम्ही. हे उदाहरणच फार मनाला भावलं. पण तरीही तुम्ही जरी सांगितलं की कितीही ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेल्या असल्या, कितीही ॲडव्हान्स तुम्ही उपचार करत असलात, तरी माझी अशीच इच्छा आहे की कोणालाही इतकी असह्य सांधेदुखी होऊ नये की रुग्णांना डॉक्टरांकडे जायची गरज पडावी. आणि त्यासाठी तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा की प्रतिबंधात्मक उपाय कोणते करावे की आपल्याला सांधेदुखी होऊच नाही यासाठी. व्हेरी गुड. तर हे आता काळाचा डिमांड आहे. आपण बघतोय जे आम्ही जेव्हा MBBS मध्ये शिकायचो आम्हाला असं शिकवलं जायचं 60 वर्षापर्यंत जॉईंट रिप्लेसमेंटचं नावही घ्यायचं नाही. पण आम्ही आता बघतोय अवघ्या 45-48 वर्षाच्या स्त्रिया किंवा 50-52 वर्षाचे पुरुष यांना देखील जॉईंट रिप्लेसमेंटचा ऑप्शन ॲक्सेप्ट करावं लागतंय. तर ह्यासाठी आपण सुरुवातीलाच बघा आपलं जीवन हे एका वेगळ्या पडावामधून जातं. जर आपण बघितलं जे आपण लहान असतो आपण 5 ते 7 वर्षामध्ये फर्स्ट ग्रोथ स्पर्ट येतो. आपण टीनेजमध्ये जेव्हा तुमची सेकंड ग्रोथ स्पर्ट येते, हे तुमचे जेनेटिक मेकअप लाईफ आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही प्रोटीन डाएट चांगला ठेवावा, तुमचं एक बॅलन्स डाएट असावा. जर तुम्हाला वाटतं की आपली लाईफस्टाईल असं ॲक्सेप्ट नाही करू शकत असेल तर फॉर्टिफाईड फूड्स असतात, जसं काही सिरियल्स असतात, काही पल्सेस असतात ज्याच्यामुळे विटॅमिन डी, विटॅमिन B12चा संचार असतो. जेव्हा तुम्ही एका 20 इयर्स ऑफ लाईफस्टाईलच्या पुढे जाता तुमची फंक्शनल डिमांड खूप वाढते. तुम्ही कॉलेज गोईंग किंवा जॉब सर्चिंग एज ग्रुपमध्ये असतात, तुमची धावपळ खूप असते. ह्याच्यामध्ये तुमची आहाराला प्लीज इग्नोर करू नका. बिकॉज आता तुमची स्केलेटल मॅच्युरिटी झाली आहे, पण तुमची अजूनही बिल्डिंग इयर्स आहेत. तर टिल 25 युअर बॉडी इज ॲक्सेप्टिंग विटॅमिन्स, ॲक्सेप्टिंग न्यूट्रिशन अँड गोईंग इन टू अ बॉडी बिल्टअप. 25 वर्ष ते 35 वर्ष हा एक तुमचा एक स्टेबल काळ असतो ज्याच्यामध्ये तुम्ही रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी केले पाहिजे. सूर्यप्रकाशामध्ये बरेचदा आपण एक्सपोजर घेतलं पाहिजे. कुठली नुकसान इंजुरी होत असेल तर त्याचं लवकरात लवकर निदान केलं पाहिजे. 40च्या नंतर सगळ्यांना डिजनरेटिव्ह प्रोसेस सुरू होतात, तर त्या टाईमला ॲन्युअल हेल्थ चेकअप्स केले पाहिजेत. तुमच्या शरीरामध्ये काही विटॅमिन डेफिशियन्सीज आहे का, कुठला एक अनुवंशीय तुम्हाला त्रास परत येतो का, तर त्याच्याकडे लक्ष द्यावं. And so every age group has got a particular permutation combination of their concern. तर जर आपल्याला ही गोष्ट माहीत पडत नसेल, एका विश्वासू जवळच्या चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा जे तुम्हाला गाईड करू शकाल तुमच्या लाईफसाठी. अतिशय सखोल असं मार्गदर्शन करताय डॉक्टर आपण आम्हाला. पण आपल्या या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आणखी प्रश्नांनी विचारता येणार. पण आपल्या प्रेक्षकांना जर आपल्याकडून सल्ला घ्यायचा असेल, आपल्याकडून उपचार करून घ्यायचे असेल तर ते नक्कीच आपल्या क्लिनिकला भेट देऊ शकतात. मी सुरुवातीला सुद्धा सांगितलं की डॉक्टर मुंबई ऑर्थोटोटल क्लिनिकचे संस्थापक आणि संचालक आहेत आणि मुंबईत या क्लिनिकचे 7हून अधिक सेंटर आहेत. डॉक्टर तुम्हीच सांगा आपलं हे क्लिनिक किती सुविधांनी सुसज्ज आहे. तर आमचं क्लिनिक उघडण्याच्या मागे जो ध्येय होता तो होता स्टँडर्डायझेशन. मी एवढं जगात फिरलो, फ्रँकली स्पीकिंग इंडियामध्ये जे डॉक्टर शिकतात त्यांना खूप जास्त हाय व्हॉल्यूम भेटतो, त्यामुळे त्यांचा अभ्यास खूप चांगला असतो. पण रिसोर्सेस किंवा त्यामुळे जी ट्रीटमेंट ऑफर केली जाते, तुम्ही एकच प्रॉब्लेम घेऊन जर 10 डॉक्टरांकडे गेले, बहुतेकदा असं वाटतं कुठल्या डॉक्टरांचं ओपिनियन चेंज होतं आणि त्यामुळे पेशंटच असा एक प्रश्नपत्रिकेत पडतो की बाबा काय आपण चूज करायचं. तर हे मुंबई ऑर्थोटोटल क्लिनिक्सच्या मागे आमची मुंबई ऑर्थोटोटल क्लिनिक्समध्ये आमचा हा ध्येय आहे की आम्ही एक स्टँडर्ड केअर मेंटेन करावी जेणेकरून त्यांना उचित डायग्नोसिस इन टाइमली मॅनर, परफेक्ट
रिसोर्सेस जास्त खर्च न करता त्यांना त्याच्या निदानापर्यंत पोहोचणे, त्याची त्या स्टेजच्या अनुसार ट्रीटमेंट डिफाईन करणे आणि पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅब, त्याला लागणारे जे काय ॲन्सिलरी सर्व्हिसेस आहेत, मग ते फिजिओथेरपी असो, योगा असो, डाएट असो, सायकोथेरपी असो. माझ्याकडे बरेच ॲथलीट्स येतात जे एक खेळाडू असतात, प्रोफेशनल जरी नसले तरी जर ते फिटनेस एन्थुझियास्ट असले तरी आम्ही त्यांना एका प्रकारे गाईड करतो. तर मुंबई ऑर्थो टोटल होल्ड्स यू ॲज अन एंड स्टॉप सोल्युशन टू ऑल युअर बोन अँड जॉईंट प्रॉब्लेम्स. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना एक छोटासा आरोग्यदायी असा काय सल्ला द्याल? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्लीज आपली कुठलीही गोष्ट इग्नोर करू नका. जर कुठली गोष्ट तुम्हाला सतवत असेल ती कालांतराने मोठी होते. सुरुवातीलाच जर तिला आपण दुरुस्त करून घेतलं तर तुम्हाला ह्याचे परिणाम भोगावे लागणार नाही आणि तुम्ही एक स्वस्थ आणि मस्त आयुष्य जगाल. अगदीच. डॉक्टर, खूप खूप आभार. आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं. मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.